नमस्कार विद्यार्थ्यांनो. रयत शिक्षण संस्था सातारा, हुतात्मा राजगुरू विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज, पांडवनगर, पुणे येथे मी लुले मॅडम तुमचं स्वागत करते. आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील लेसन नंबर 3 रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप यामध्ये ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर बघणार आहोत. हा चॅप्टर आपण आधी सुरू केलेला आहे. काही टॉपिक्स आपले झालेले आहेत. यापुढचा टॉपिक आहे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, आणि त्यामध्ये आपण त्या संबंधाची जर्नल एंट्रीज आणि एखादा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण बघणार आहे. तर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणजे काय आपण थोडं बघून घेऊया. जेव्हा आपण एखादा नवीन बिझनेस आपलं नवीन पार्टनरला आपल्या जुन्या बिझनेसमध्ये आपण एंट्री देत असतो, तेव्हा आपल्या ज्या जुन्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज आहे त्यांच्या ज्या किमती आहेत त्या कमी किंवा जास्त झाल्यावर त्यामधून जो मिळणारा प्रॉफिट किंवा लॉस आहे, या प्रॉफिट किंवा लॉसवर नवीन पार्टनरचा अधिकार नसतो. तो प्रॉफिट किंवा लॉस हा नेहमी जुन्या पार्टनर्सला मिळत असतो. म्हणून जेव्हा आपण ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर करणार असतो त्याच्या आधीच आपल्याला रिव्हॅल्युएशन ऑफ आपल्या जुन्या ॲसेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करावं लागतं. आता त्यासंबंधीच्या काही जर्नल एंट्रीज आपण इथे बघणार आहे आणि नंतर आपण त्याच्या संबंधीचं एक गणित बघणार आहे. आता जसं एक फॉर एक्झाम्पल मी समजा सांगायचं म्हटलं की समजा एखादा आपल्याकडे जमिनीचा तुकडा आहे जो मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये 50,000चा होता आणि या वर्षीच्या जे ॲडजस्टमेंट्स तुम्हाला दिले असतात त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तो 50,000चा नाही आहे, आता तो 60,000चा आहे. तो जमिनीचा तुकडा म्हणजे लँड. आता आपण म्हणू की जो मागच्या वर्षी 50,000चा होता यावर्षी जर तो 60,000चा होतो आहे, याचा अर्थ तो कितीनी वाढलेला आहे? 10,000नी त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे. आणि त्यामुळे हा जो फरक आहे 10,000चा तो कोणाला मिळाला पाहिजे? जुन्या पार्टनर्सला मिळाला पाहिजे. त्याच्यावर नवीन पार्टनरचा काही अधिकार नाही. नवीन पार्टनर पुढच्या वर्षीपासूनच्या बॅलन्स शीटमध्ये त्याचा अधिकार राहील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे रिव्हॅल्युएशन करायचं आहे. तसंच लायबिलिटीजचं सुद्धा, जसं RDD आहे, RDD आपली लायबिलिटी आहे. डेटर्सवर आपण ही जी प्रोव्हिजन करत असतो आणि त्याची जर व्हॅल्यू कमी किंवा जास्त होत असेल तर लायबिलिटी आपण कमी किंवा जास्त असं समजू आणि त्याच्या हिशोबाने त्याचा विचार करायचा. आता बघा तुम्हाला स्क्रीनवर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीजमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये कशा पद्धतीने एंट्रीज करायच्या ते दिसतं. त्याचा एक रूल लक्षात ठेवायचा, तुम्हाला लिहून दिलेला आहे, पुस्तकातही आहे तुमच्या. डेबिट साईड बघा, टू ॲसेट्स अकाउंट, अशा ॲसेट्सची नावं येतील ज्याची व्हॅल्यू डिक्रीज झालेली आहे. त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये बघा काय लिहिलं आहे? डिक्रीज इन ॲसेट्स. तसंच त्याच्या खाली लिहिलं आहे टू लायबिलिटी अकाउंट, म्हणजे अशा लायबिलिटीजचे नावं ज्यांची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे, म्हणजे इन्क्रीज इन लायबिलिटी. याच्या अगदी अपोजिट क्रेडिट साईडला दिलेलं आहे की बाय ॲसेट्स अकाउंट इन्क्रीज इन ॲसेट्स आणि बाय लायबिलिटी अकाउंट डिक्रीज इन लायबिलिटी. आणि अशा पद्धतीने आपण याच्या एंट्रीज करत जायच्या, बघायच्या मागच्या बॅलन्स शीटमध्ये आणि आत्ताच्या ॲडजस्टमेंट्समध्ये कम्पेअर करायचं आणि कितीनी वाढला आहे किंवा कितीनी कमी झालेला आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू नाही लिहायची आपल्याला, त्याच्यामधला डिफरन्स लिहायचा आहे. तो डिफरन्स आपल्याला इथे लिहायचा आहे आणि त्यानंतर तुमचं टोटल करून तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस मिळणार आहे. हा ओल्ड पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटमध्ये किंवा जर करंट अकाउंट बनवत असेल तर करंट अकाउंटमध्ये तो ट्रान्सफर होईल आहे. प्रॉफिट बघा तुम्हाला डेबिट साईडला प्रॉफिट मिळालेला आहे किंवा जर लॉस झाला तर हा प्रॉफिट हे वाक्य इथे येणार नाही, तुम्हाला क्रेडिट साईडला तो लॉस दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रत्येक गणितात बनवायचं आहे. आता ॲडमिशन ऑफ पार्टनर्सचं जेव्हाही गणित तुमच्या पेपरमध्ये तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला जरी म्हटलं नाही आहे की रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवा, तरी तुम्हाला वर्किंग नोटमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचाच आहे. जर तुम्हाला जर्नल एंट्रीसुद्धा म्हटली तरी तुम्हाला पहिले रिव्हॅल्युएशन अकाउंटच बनवायचं आहे. वर्किंग नोटमध्ये बनवून दाखवायचं आहे, त्यावरही मार्क असतात आणि मग तुम्हाला जर्नल एंट्रीज बनवायच्या आहेत. तर आपण नियम लक्षात ठेवू. ॲसेट्स जर डिक्रीज झाल्या तर डेबिट साईडला, ॲसेट्स इन्क्रीज झाल्या तर क्रेडिट साईडला. लायबिलिटी इन्क्रीज झाली तर डेबिट साईडला, लायबिलिटी डिक्रीज झाली तर क्रेडिट साईडला. आता बघा आपण एक गणित बघूया. जसं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मी तुम्हाला म्हटलं आपण घेऊ, तर तुमचं पहिलं प्रॉब्लेम मी घेते ज्याच्यामध्ये तुम्हाला जर्नल एंट्रीज करून दाखवायचे आहे. तर आपण ते प्रॉब्लेम वाचून घेऊ. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पूर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट इक्वली वॉज ॲज फॉलोज, म्हणजे त्यांचा जो जुना रेशो आहे तो इक्वली आहे, म्हणजे 1:1. तुम्हाला पूर्ण बॅलन्स शीट दिलेली, बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा तुम्हाला माहिती आहे की इकडे लायबिलिटी साईडला कॅपिटल्स दिलेलं आहे, सुजाता पूर्णिमाचे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दिलेलं आहे. इकडच्या साईडला लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, सन्ड्री डेटर, स्टॉक, कॅश हे सगळे ॲसेट्स दिलेले.
खाली तुम्हाला जे ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत त्याच्यात मध्ये दिलेलं आहे की 1 एप्रिलला अपर्णा नावाच्या नवीन पार्टनरला आपण एंट्री देतो आहे ॲज अ थर्ड पार्टनर, आणि तो म्हणजे ती जी अपर्णा आहे थर्ड पार्टनर, ती येताना 1/5 शेअर आपल्या प्रॉफिटमध्ये मागते आहे. म्हणजे आपण येणाऱ्या प्रॉफिटमध्ये, फ्युचर प्रॉफिटमध्ये तिला 1/5 शेअर द्यायचं आहे. आता याच्यामध्ये पहिले जे 2 ॲडजस्टमेंट्स असतात ते जनरली तिने कॅपिटल किती आणलं आणि गुडविल किती आणलं त्याबद्दल आहे, तर ते आपल्याला सध्या करायचं नाही आहे, ते नंतर आपण करूया. त्याच्यात खाली दिलेलं आहे बघा, प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजे हे RDD आहे. तर RDDचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. तर बघा तुम्हाला वरच्या ह्याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग किती 60,000ची आणि ही याच्यामध्ये दाखवली आहे 80,000ची, म्हणजे 20,000नी लँड अँड बिल्डिंग वाढलेली आहे. तर ते आपल्याला रिव्हॅल्युएशनमध्ये दाखवावं लागेल. तसं स्टॉक्स प्लांट मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरीचे व्हॅल्यूसुद्धा 20%नी रिड्यूस करा म्हणतात, कमी करा म्हणतात. तर ते 20% किती आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल आणि तेवढी जी डिफरन्स येईल आहे तो तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटला लिहावा लागेल. तसंच RDDचं पण प्रोव्हिजन तसंच करायचं आहे. 10% ऑन डेटर्स काढायचं आहे. तर 26,000 डेटर्स दिलेले आहे, त्याचे 10% आपण म्हटलं तर 2,600 रुपये होतात आणि ते आपल्याला दाखवायचे रिव्हॅल्युएशन अकाउंटला. तर आपण आता बघा इकडे वर्किंग नोटमध्ये तुम्हाला म्हटलं मी, क्वेश्चन जरी नुसता म्हटलं आहे की जर्नल एंट्री करा तरी आपल्याला वर्किंग नोटमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट काढायचं आहे. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट असंच ॲज नेहमीसारखं आपलं काढायचं आहे, पर्टिक्युलर्स अमाऊंट. त्यानंतर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे बघा, आपण आता पहिलं जे वाचलं होतं RDD आपण काढलं 26,000. तुम्ही तुमचं बॅलन्स शीट समोर ठेवा, तुमच्या लक्षात येईल की सन्ड्री डेटर्सवर काढायचं. कॅल्क्युलेशन तुम्हाला समोर दिसतं आहे. सन्ड्री डेटर्सवर 26,000 सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत बॅलन्स शीटमध्ये आणि प्रोव्हिजन त्यांनी सांगितले 10% काढा. तर 26,000 गुणिले 10 भागिले 100, 26,000चे 20 कटले म्हणजे ते 260 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे 2,600. 2,600 रुपये आपल्याला झाले. आता मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये किती आहेत बघा, आता काहीच नाही आहे. तुम्हाला दिसत असेल RDD कुठेच लिहिलं नाही, म्हणजे RDD किती आहे 0 आहे आणि आत्ता ते 2,600 आहे, म्हणजे डिफरन्स किती झाला 2,600. आणि त्याच्यामध्ये खाली काय लिहिलं आहे बघा, ॲज व्हॅल्यू ऑफ RDD इज अ लायबिलिटी, आणि ती आपली इन्क्रीज झाली आहे. मागच्या वर्षी 0 होती, यावर्षी 2,600 आहे, म्हणून ती कुठे दाखवू आपण, जेव्हा लायबिलिटी इन्क्रीज होते ती आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. त्यामुळे हे 2,600 रुपये कुठे जातील आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट जो काढलेला आहे त्याच्या डेबिट साईडला आपण लिहून घेऊ टू RDD अकाउंट 2,600. त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघून घ्यायचं, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. डेटर्सवर तुम्हाला 10% RDD काढायला सांगितलेलं आहे. तर 26,000च्या 10% म्हणजे सरळ एक तर शॉर्ट मेथड तुम्हाला सांगितली होती मी, 0 शेवटचा काढून टाकायचा 10%च्या वेळी, म्हणजे तो 2,600 होतो आणि ती आपली RDD ही लायबिलिटी असल्यामुळे आणि ती इन्क्रीज झाली कशावरून कळलं मी तुम्हाला सांगितलं. मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये 0 RDD आहे, आत्ता या वर्षीच्या याच्यामध्ये 2,600 RDD येणार आहे, म्हणजे ती 2,600नी वाढलेली आहे. आणि ही वाढलेली जी लायबिलिटी असते ती आपण डेबिट साईड ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंटला टाकतो. तर बघा तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटला दिसेल आहे टू RDD अकाउंट 2,600. त्यानंतर दिलेलं आहे बघा पुढचा जो आपला ॲडजस्टमेंट आहे त्यात दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. आता लँड अँड बिल्डिंग बघा तुम्हाला मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये कम्पेअर करायचं आहे. मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये लँड अँड बिल्डिंग तुम्हाला दिलेली आहे 60,000ची आणि त्याची व्हॅल्यू या वर्षभरामध्ये वाढलेली आहे, म्हणजे ती आता किती झालेली आहे 80,000 झालेली आहे. त्यामुळे आपण लँड अँड बिल्डिंग मागच्या वर्षीची 60,000, या वर्षीची 80,000 याला कम्पेअर केलं तर ती लँड अँड बिल्डिंग 20,000नी आपली वाढलेली आहे. आणि आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर लँड अँड बिल्डिंग बघा, अमाऊंट इन ओल्ड बॅलन्स शीट आपण काय लिहू 60,000, अमाऊंट इन न्यू बॅलन्स शीट येणाऱ्या बॅलन्स शीटमध्ये काय येणार आहे ती लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 80,000 येणार आहे आणि त्यामधला डिफरन्स जो आहे तो किती येणार आहे 20,000 येणार आहे. आता हा 20,000 कमी झालेला डिफरन्स आहे की जास्त झालेला आहे, तर जास्त झालेला आहे, म्हणजे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वाढलेली आहे. आता लँड अँड बिल्डिंग आपलं काय आहे ॲसेट्स आहे, तर त्याच्यामुळे जर ॲसेट्सची व्हॅल्यू वाढते आहे तर ते आपण कुठे लिहिणार आहे
ॲसेट्सची व्हॅल्यू जर वाढत असेल तर तुम्ही पटकन प्रोफार्मा बघायचा आपला रिव्हॅल्युएशन अकाउंटचा. ॲसेट्सची व्हॅल्यू जर वाढत असेल तर ती आपण क्रेडिट साईडला लिहितो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या. सो ॲज व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स इन्क्रीजेस डिफरन्स विल बी शोन इन क्रेडिट साईड ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. ॲसेट्स वाढते आहे तर ती कुठे येणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटला येईल आहे. त्यामुळे आपण आपले रिव्हॅल्युएशन अकाउंट उघडू आणि त्यामध्ये लिहू बाय क्रेडिट साईडला लिहू बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 20,000. 20,000 कुठून आले, तुम्ही म्हणाल 20,000 कुठेच नाही लिहिले. 20,000 त्या दोघांचा डिफरन्स आहे. जे मागच्या वर्षीच्या लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे आणि आत्ताच्या ज्या वर्षभरात चेंज झालेल्या लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 80,000 आहे. म्हणजे ती कितीनी वाढलेली आहे, 20,000 वाढलेली आहे. त्यामुळे आपण त्याचा डिफरन्स लिहिलेला आहे बघा, तुमच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये दिसेल आता. बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 20,000. त्यानंतर तुमचं पुढे दिलेलं आहे बघा, पुढचं जे आपण ॲडजस्टमेंट बघू की दिलेलं आहे स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. आता स्टॉक पण 20% रिड्यूस करायचा आहे आणि प्लांट अँड मशिनरीसुद्धा 20% रिड्यूस करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण परत तेच करू, बॅलन्स शीटमधल्या स्टॉकची व्हॅल्यू बघू. स्टॉकचा हिशोब पहिले करू. स्टॉकची व्हॅल्यू काय आहे, 40,000 आणि आत्ता त्यांनी म्हटलं आहे 20% त्याला कमी करा, 20% रिड्यूस करा. रिड्यूस करणे म्हणजे कमी करणे. मग आपण काय करू, 20% म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू किती कमी करायची ते आपल्याला माहिती नाही, तर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू. स्टॉक घेऊ सगळ्यात पहिले 40,000 मल्टिप्लाइड बाय 20 म्हणजे 20 भागिले 100. तर 40,000 गुणिले 20 भागिले 100. त्याचं कॅल्क्युलेशन आपले 0 कट केले आणि त्यानंतर त्याचा आन्सर काय येईल आहे, 8,000 रुपये. तर हे 8,000 रुपये तुम्हाला बघा इथे दिसलेलं कॅल्क्युलेशन मी करून दाखवलेलं आहे की स्टॉक आपलं कितीचं आहे, 40,000चं आहे. अमाऊंट इन ओल्ड बॅलन्स शीट 40,000. अमाऊंट शुड बी रिड्यूस्ड बाय 20%. हे त्यांनीच म्हटलेलं आहे की बॅलन्स शीट आपलं ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्या स्टॉकची जी व्हॅल्यू आहे ती 20% कमी करा. म्हणून आपण काय केलं, 40,000 गुणिले 20 भागिले 100, 0 कट करून आणि वरचे फक्त मल्टिप्लाय केले, गुणीला केले, तर त्याचं आन्सर आलं 8,000. आता हे 8,000 आपल्याला कुठे लिहायचे आहेत, रिव्हॅल्युएशन अकाउंटला लिहायचे आहेत. आता हे 8,000 कुठे येतील, तर स्टॉक आपलं काय आहे, स्टॉक आपलं ॲसेट्स आहे आणि ॲसेट्स त्याची व्हॅल्यू कमी करा म्हणतात आहे. कमी करा म्हणतात आहे म्हणजे काय, कुठे येईल आहे, जर ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होत असेल तर ती आपण कुठे लिहितो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. आत्ता लँड अँड बिल्डिंगची वाढली होती तर आपण क्रेडिट साईडला लिहिली. आता स्टॉकची व्हॅल्यू कमी होते आहे तर ती आपण कुठे लिहिणार, डेबिट साईडला लिहिणार. तर आपण RDD अकाउंट लिहिलेला होता, त्याच्या खाली आपण टू स्टॉक अकाउंट लिहून घेऊ. किती व्हॅल्यू आली आपली, 8,000 आलेली आहे, तर ती आपण 8,000 तिथे लिहून घेऊ. त्यानंतर तसाच हिशोब प्लांट अँड मशिनरीचा करायचा आहे. आता बघा परत प्लांट अँड मशिनरीसाठी ओल्ड बॅलन्स शीटमध्ये बघा प्लांट अँड मशिनरी कितीची होती, 70,000ची आणि ते सुद्धा 20% आपल्याला रिड्यूस करायची आहे. तर मग आपण परत तसाच हिशोब करू. प्लांट अँड मशिनरी घेऊ 70,000 मल्टिप्लाइड बाय 20% म्हणजे 20 डिवायडेड बाय 100 करू. 0 कट करू तर ते किती येतील आहे, 14,000 येतील आहे. तर बघा तुम्हाला आता परत प्लांट अँड मशिनरी कुठे येईल हे लिहून दाखवायचं आहे. प्लांट अँड मशिनरी येईल आहे डेबिट साईडला. काय येईल डेबिट साईडला विचार करा तुम्ही जरा, कारण की प्लांट अँड मशिनरीसुद्धा आपली ॲसेट्स आहे आणि ॲसेट्स ही कमी होते आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, रिड्यूस करा म्हटलेलं आहे. जसं स्टॉक आपण रिड्यूस केला तसा प्लांट अँड मशिनरीसुद्धा रिड्यूस करा म्हणतात. मग आता कितीने रिड्यूस झाली ती, 20% आपण काढलं त्याचं, तर ती झाली 14,000 रिड्यूस झाली. तर म्हणून आपण काय केलं, 14,000 टू प्लांट अँड मशिनरी डेबिट साईडला लिहिलं 14,000. त्यानंतर बघा आता बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी मी आत्ता जी सांगितली ती स्क्रीनवर दिसते आहे. प्लांट अँड मशिनरी 70,000ची होती ओल्ड बॅलन्स शीटमध्ये, त्याला आपण 20% रिड्यूस करायचं आहे. म्हणजे कितीने रिड्यूस करायचं आहे ते तिथे दिलेलं आहे, 70,000 गुणिले 20 भागिले 100. 2 0 समजा आपण कट केले तर 700 गुणिले 20 होतील ते, आणि 700 गुणिले 20 किती होतात, 14,000 होतात. म्हणजे आपण प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू कितीने कमी केलेली आहे, 14,000 कमी केलेली आहे. म्हणजे आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये आपल्याला
14,000 लिहायचे आहेत. आणि जेव्हा आपण न्यू बॅलन्स शीट बनवू तेव्हा ही प्लांट अँड मशिनरीचे 70,000मधून 14,000 काय करावे लागतील, आपल्याला मायनस करावे लागतील. तर ते जेव्हा आपण बॅलन्स शीट बनवू तेव्हा मी सांगेन. आता हे जे 14,000 आहे आपण कुठे लिहून घेतलेले आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेले आहे. का लिहिले आहे, कारण की प्लांट अँड मशिनरी आपले ॲसेट्स आहे आणि ॲसेट्सची व्हॅल्यू आपली कमी झालेली आहे, म्हणून आपण त्याच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेले आहे टू प्लांट अँड मशिनरी 14,000. आता अजून काय आहे बघा तुमच्या ॲडजस्टमेंटमध्ये, त्या ॲडजस्टमेंट्स आपल्या संपलेल्या आहेत आता. म्हणून आपण आता काय करणार, टोटल करायची दोन्ही साईडची. तर बघा तुम्हाला 2,600, 8,000 आणि 14,000 यामध्ये टोटल, आणि इकडे आहे फक्त 20,000 सॉरी. त्यामुळे आपली टोटल कोणत्या साईडची जास्त येणार आहे, डेबिट साईडची जास्त येणार आहे. तर ती आपण लिहून घेऊ 24,600. 30 टोटल आपण इकडे लिहित असतो 24,600 आणि त्यामधून ते वरचे 20,000 मायनस केले की आपल्याला मिळतात आहे 4,600. आता त्यांनी जे म्हटलेलं आहे की हे जे प्रॉफिट आहेत हे दोघंजणं इक्वली वाटून घेतात आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार, इक्वली यांना वाटून घेणार. म्हणजे 4,600चे काय करणार, इक्वल 2 पार्ट्स करणार आणि ते सुजाता आणि पूर्णिमाला देऊन देणार. म्हणून बाय सुजाता कॅपिटल अकाउंट 2,300, बाय पूर्णिमा कॅपिटल अकाउंट 2,300. हे 2,300 कुठून आले, 4,600ला आपण 2नी भागितलं म्हणजे त्याला सरळ अर्धे अर्धे केले. कारण की त्यांनी म्हटलं आहे की प्रॉफिट अँड लॉस हे अर्धे म्हणजे इक्वली ते लोक वाटतात, डिस्ट्रीब्यूट इक्वली करतात. म्हणून आपण 4,600चे अर्धे केले, 2,300 2,300 हे त्यांच्या कॅपिटल अकाउंटला जाईल. आता यानंतर हे झालं आपलं वर्किंग नोट. रिव्हॅल्युएशन कसं बनवायचं याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. सेकंड पार्ट याच्यातला आहे की तुम्हाला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. आता जर्नल एंट्रीज एवढ्या सगळ्या या स्क्रीनवर मावणार नाही, त्यामुळे मी एक एक जर्नल एंट्री तुम्हाला दाखवते. आता बघा, इन द बुक्स ऑफ सुजाता आणि पूर्णिमा आणि अपर्णा तिघांच्याही जर्नल एंट्रीज आपल्याला टाकायच्या आहेत. तर आता सगळ्यात पहिले आपण काय करणार की सगळ्यात तुमचं ॲडजस्टमेंट बघत जाणार. ॲडजस्टमेंटमध्ये पहिलं त्यांनी म्हटलेलं आहे की अपर्णा इज ब्रिंग 1,00,000 रुपीज ॲज कॅश आणि अपर्णानी 2,00,000 रुपये हे गुडविलचे आणलेले आहेत. म्हणजे तिने काय आणले आहेत, 2,00,000 पूर्ण नाही आणले, तिने तिचा हिस्सा आणलेला आहे. अपर्णा इज टू बी ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. म्हणून आपण त्याची एंट्री कशी करू, कॅश आपल्या व्यवसायात आलेली आहे त्याच्यामुळे कॅश अकाउंट डेबिट. आता कॅश अकाउंट डेबिट 1,40,000 कसं आलं की तिने कॅपिटल आणलं 1,00,000 आणि गुडविलचा जो हिशोब आहे तो 40,000 आलेला आहे. 2,00,000ला आपण 5नी भागितलेला आहे तर तो येतो 40,000, कारण की 1/5 तिचा शेअर आहे. म्हणून आपण एंट्री करू कॅश अकाउंट डेबिट 1,40,000 टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट 1,00,000 टू गुडविल अकाउंट 40,000. म्हणजे हे 1,00,000 आणि 40,000 एवढे पैसे तिने व्यवसायात आणलेले आहे ॲज देअर हर एंट्री. म्हणून आपण काय लिहू, बिईंग कॅश ब्रॉट इन बाय अपर्णा ॲज देअर शेअर ऑफ कॅपिटल अँड गुडविल. म्हणजे गुडविलचा आणि कॅपिटलचं तिचं जे शेअर आहे ते तिने व्यवसायात आणलेलं आहे, म्हणून आपण त्याची एंट्री करतो. सगळ्यात पहिली एंट्री तिची कॅश आणण्याची एंट्री आपण सगळ्यात पहिली कंपल्सरी लक्षात ठेवा की सगळ्यात पहिली एंट्री आपली हीच होते की तिने कॅश किती आणलेली आहे, कॅपिटलचे किती आणले आणि गुडविलचे किती आणले. ठीक आहे. दुसरं आहे, आता हे जे गुडविलचे पैसे तिने 40,000 आणले आहेत हे नेहमी याचं काय करत असतात नेहमी, तर हे जुन्या भागीदारांना वाटून देत असतात. म्हणून गुडविल अकाउंट डेबिट 40,000, गुडविल किती आणलं होतं, 40,000चं आणलं होतं. त्यानंतर ते दोघांना वाटून द्यायचं. सुजाता आणि पूर्णिमा हे ओल्ड पार्टनर्स आहे. आता हे कसे वाटून द्यायचे, तर त्यांच्या जुन्या रेशोमध्ये वाटून द्यायचे. जुना रेशो त्यांनी म्हटलेला आहे की हे सुजाता आणि पूर्णिमा इक्वली हे वाटून घेतात. काही पण प्रॉफिट लॉस जे काय त्यांना पैसे मिळतात ते इक्वली वाटून घेतात. मग आता हे 40,000 आपल्याला इक्वली त्यांना वाटून द्यायचे आहेत. 20,000 आणि 20,000 म्हणजे 20,000 सुजाताला द्यायचे, 20,000 पूर्णिमाला द्यायचे. तर आपण एंट्री बघा कशी केली की गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू सुजाताज कॅपिटल अकाउंट 20,000 टू पूर्णिमाज कॅपिटल अकाउंट 20,000. बिईंग काय केलं आपण, हे बिईंग द अमाऊंट ऑफ गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स इन देअर सॅक्रिफाईंग रेशो. त्यांनी सॅक्रिफाईंग रेशो जो आहे तो कितीचं सांगितलेला आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे असं सांगितलेलं आहे, म्हणून आपण त्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं. तर पहिले 2 एंट्रीज कंपल्सरी आहेत. पहिली एंट्री कॅश आणण्याची
किती कॅश आणली नवीन पार्टनरनी आणि त्या गुडविलला आपल्याला या दोघांना वाटून द्यायचं आहे. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे बघा, आता रिव्हॅल्युएशनच्या एंट्र्या सुरू होतात. तर रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये जे जे आपण डेबिट साईडला लिहिलेलं आहे ते सगळं एका खाली एक आपल्याला लिहायचं आहे. आता तर बघा, आता सगळ्यात पहिले रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, त्याची जी जागा आहे ती रिकामी सोडून द्यायची सध्याची. त्यानंतर डेबिट साईडला बघा तुम्हाला काय काय दिसतं आहे. डेबिट साईडला काय काय दिसतं आहे, तर पहिलं तुम्ही RDD अकाउंट लिहिलं होतं, दुसरं स्टॉक अकाउंट लिहिलं होतं, तिसरं प्लांट अँड मशिनरी अकाउंट लिहिलं होतं. एकदा थोडं मागे जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता किंवा तुमच्या बुकमध्ये बघू शकता. RDD अकाउंट किती होतं, 2600. तर आपण काय करायचं आहे आपल्याला, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट ही जागा रिकामी सोडायची. 2 हे बाकीचं सगळं क्रेडिटला टाकायचं. 2 RDD अकाउंट 2600, 2 स्टॉक अकाउंट 8000, 2 प्लांट अँड मशिनरी अकाउंट 14000 आणि ह्या सगळ्यांची टोटल आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये लिहायची. तर ती टोटल आपली आली होती 24600. तर ती मग ती रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिटच्या समोर आपल्याला 24600 लिहून घ्यायची आहे. आता तिथे आपण टोटल जी केली होती ती पण 24600 आली होती, पण जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळी 30 टोटल येईल आहे. त्याच्यामुळे आपण आधी लिहून घ्यायचं आणि मग टोटल करून ती रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिटच्या समोर ती शेवटी लिहायची. बीइंग डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे ज्या ज्या ॲसेट्सच्या व्हॅल्यू डिक्रीज झालेल्या आहे आणि ज्या ज्या लायबिलिटीची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे ते सगळं आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे, अशी ही एंट्री आहे. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 24600, 2 RDD अकाउंट 2600, 2 स्टॉक अकाउंट 8000 अँड 2 प्लांट अँड मशिनरी अकाउंट 14000. याच्याच अपोजिट आपल्याला करायचं आहे जे क्रेडिट साईडला लिहिलेलं आहे. आता क्रेडिट साईडला याच्या उलटी एंट्री करायची. म्हणजे क्रेडिट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आहे ना, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट खाली लिहायचा क्रेडिट साईडला आणि डेबिट साईडला त्या ॲसेट्स अँड लायबिलिटीजची नावं लिहायची. तर तिथे एकच एंट्री आहे आपली, लँड अँड बिल्डिंग, म्हणून आपण सरळ लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 20000ची होते. 2 रिव्हॅल्युएशन अकाउंट 20000 बीइंग इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट. समजा याच्यापेक्षा जास्त एंट्रीज लँड अँड बिल्डिंगसारख्या अजून 2-3 एंट्रीज तिथे असत्या तर त्यासुद्धा सगळ्या आपण डेबिटला टाकल्या असत्या आणि त्या सगळ्यांची टोटल आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिटला लिहिली असती. तर हे आपण थोडंसं लक्षात ठेवायचं की रिव्हॅल्युएशनची जी अकाउंट आपण काढलेलं आहे त्याच्यातूनच आपल्याला या एंट्र्या इथे करायच्या, म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट आधी काढलेला वर्किंग नोटमध्ये काढलेला आहे. तर लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 20000, 2 रिव्हॅल्युएशन अकाउंट 20000 बीइंग इन्क्रीज इन ॲसेट्स ट्रान्सफर्ड. आता सगळ्यात शेवटी आपल्याला करायचं आहे की जो रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये आपल्याला जो प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे तो आपण सुजाता आणि अपर्णाला वाटून दिला होता. आठवतं आहे का, कसा वाटला होता? 4600 आपल्याला आला होता आणि तो आपण अर्धा त्यांना वाटून दिला होता. त्याची एंट्री करायची. जर प्रॉफिट आला तर रिव्हॅल्युएशन अकाउंट वर येईल आहे, सुजाता अपर्णा खाली येतील आहे. समजा आता लॉस आलेला आहे आपल्याला याच्यामध्ये, तर आपण सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट केलं, अपर्णा कॅपिटल अकाउंट डेबिट केलं, कारण की लॉस ऑलवेज कम्स इन डेबिट साईड. म्हणून सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट 2300, अपर्णाज कॅपिटल अकाउंट डेबिट 2300, 2 रिव्हॅल्युएशन अकाउंट टोटल करून टाकायची त्याची 4600. जसं मी सांगितलं प्रॉफिट असता तर रिव्हॅल्युएशन अकाउंट वर आला असता आणि या जे ओल्ड पार्टनर्सचे नाव आहेत कॅपिटलचे ते खाली आले असते. बीइंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर अशा पद्धतीने आपण हे जर्नल एंट्रीज इथे पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही एकदा परत थोड्याशा वाचून घ्या, तुमच्या इथे लक्षात येतील असं मला वाटतं आणि हे गणित पूर्ण तुमच्या वहीमध्ये सॉल्व करा. ओके, थँक्यू.